श्रीकृष्ण म्हणतात, सोडून द्या त्यांना ज्यांना तुमची कदर नाही. लोकांकडून कधीही काही मागू नका, कारण ते एकदा देऊन सारखं सारखं ऐकत राहतात. एकदा उपकार करतात आणि हजारदा ते बोलून दाखवतात. जे तुमच्याकडून हिसकावून घेतलं जातं, समजून घ्या ते तुमचं नव्हतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त देवाशिवाय तुमचे अश्रू, दुःख, अडचणी कोणीही समजून घेणार नाही. आयुष्याच्या प्रवासात आपण त्याच दिवशी मोठे होतो, जेव्हा आपल्या डोळ्यातील अश्रू स्वतःच पुसवून परत उभे राहतो. ज्यांच्या मनामध्ये आशा असते ती व्यक्ती 1000 वेळा हरूनही कधीही हरत नाही. तुम्ही काय कोणाला समजावून सांगणार? स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा दुर्योधनाला समजावून सांगू शकले नाही. तुम्ही चांगले वागूनही जर तुमच्याबरोबर वाईट होत असेल तर त्याचे उत्तर तुम्ही नाही, वेळ आणि देव देतो. जेव्हा सुख येते तेव्हा देवाला विसरू नका, आणि जेव्हा दुःख येते तेव्हा देवावर विश्वास ठेवा. हे आयुष्य कधीही सोपं असणार नाही, तुम्हाला मजबूत बनावं लागेल. जर सल्ला देणारे साथ देऊ लागले तर हे संपूर्ण जग आनंदाने भरून जाईल. तुम्ही फक्त वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहत जा, कचरा आपोआप किनाऱ्याजवळ जमा होईल. खरं बोलल्यामुळे मन हलकं होतं आणि खोटं बोलणाऱ्याला नेहमी भीती सतावत राहते. दुःख सहन करणारा माणूस पुढे जाऊन सुखी तर होऊ शकतो, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होत नाही. कोणाच्याही धोक्यामध्ये जगण्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही एकटेच आनंदाने जगा. कोणालाही तुमचा आधार बनवू नका, कारण आधार माणसाला कमजोर बनवतो. कधी कधी असं होतं की कोणा एका व्यक्तीमुळे आपण आयुष्यभर हसणं विसरतो. जेव्हा तुम्ही कोणालाही त्याच्या संपत्तीमुळे इज्जत द्यायला लागता तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमचे महत्त्व गमावले आहे. जेव्हा आपलेच लोक आपल्याला धोका देतात तेव्हा आयुष्य एका क्षणात विखुरतं, आणि जेव्हा आपले लोक साथ देतात तेव्हा पूर्ण आयुष्य सावरतं. माणूस नाही बोलत तर त्याची सफलता बोलते. जेव्हा माणूस असफल असतो तेव्हा तो काहीही बोलला तरी कोणीही ऐकत नाही. तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम करायला शिका. दुसऱ्यांचे प्रेम मिळवण्याच्या नादात तुम्ही स्वतःवर प्रेम करणं विसरताल. जेव्हा माणसाला गुलामीची सवय लागते तेव्हा त्याच्या ताकदीला काही महत्त्व राहत नाही. काही लोकांना खाण्याचा इतका छंद असतो की ते दुसऱ्यांचा आनंदच खातात. आयुष्य सुधारणं आणि बिघडणं सगळं आपल्या हातात असतं. तुम्ही सत्याचा स्वीकार करायला शिका. तुमची सगळी भीती आपोआप संपून जाईल. आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी करून दाखवा. जर तुमची वेळ खराब असेल तर वेळ बदलवून दाखवा. जिथे तुम्ही काहीही करू शकत नाही तिथे प्रयत्न नक्की करा. कुठेही दिसत नाहीत अशा जखमा आपलेच लोक आपल्याला देतात. जे बदलता येत असेल ते बदला. जे स्वीकार करता येत असेल त्याचा स्वीकार करा, आणि जे न बदलता येते, न स्वीकार करता येते ते सोडून द्या. पण स्वतःला खुश ठेवा, कारण तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी स्वतःला खुश ठेवणे ही असते. आयुष्यात कधीही कोणाकडूनही अपेक्षा करू नका, कारण धोका माणूस देत नाही, त्या अपेक्षा देतात ज्या आपण दुसऱ्यांकडून ठेवतो. जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जतसुद्धा येते, पण लक्षात ठेवा ती इज्जत पैशांची असते, तुमची नाही. ज्या भीतीमुळे आत्मविश्वासाची हानी होऊ लागेल त्या भीतीचा अंत करणे गरजेचे असते. जी व्यक्ती तुमच्या भावनांना समजून घेऊन सुद्धा तुम्हाला त्रास देते ती व्यक्ती तुमची कधीही बनू शकत नाही. एकटं राहणं कपटी आणि ढोंगी लोकांबरोबर राहण्यापेक्षा चांगलं आहे. या जगामध्ये माणसाने खोटं बोलायला तेव्हा शिकले जेव्हा खरं बोलण्याची शिक्षा मिळू लागली. तरुणपणामध्ये जी व्यक्ती त्याच्या आवडत्या वस्तूचा त्याग करू शकते ती व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी नक्की बनते. जेव्हा वाटू लागतं आयुष्य जगणं समजलं आहे तेव्हा अचानक आयुष्य अशा गोष्टी दाखवते ज्याचा विचार आपण स्वप्नात सुद्धा केलेला नसतो. जगामध्ये 90% लोक एका पिंजऱ्यामध्ये कैद आहेत, आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलं आहे लोक काय म्हणतील. लोक तुमच्या त्याच गुणांवर जळतात ज्याची त्यांच्यामध्ये कमी असते. चुका माफ केल्या जाऊ शकतात,
पण जाणून बुजून त्रास देणाऱ्याला कधीही माफ करता येत नाही. तुमच्याबरोबर कितीही धोका झालेला असेल, कपट झालेले असेल, पण तुम्ही जर कोणाबरोबर चुकीचे वागले नसेल तर आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी होताल. जर तुम्ही आयुष्यामध्ये गप्प राहायला शिकले तर तुम्हाला काही ऐकावे लागेल आणि खूप काही दिसू लागेल. स्वतःबरोबर खोटं बोलणं दुसऱ्यांबरोबर खोटं बोलण्यापेक्षा जास्त खतरनाक असतं. कधी कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की कोणी बोललं तर ठीक आहे आणि नाही बोललं तर ठीक आहे. नात्यांमध्ये समजदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाची काळजी आहे? बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जाते. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळते तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व आणि व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा उघडा असतो. प्रामाणिक लोकांपासून 2 पावलं दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावलं पुढे राहिलं पाहिजे. आजकाल फक्त पाया पडणे म्हणजे सन्मान नाही. कोणी आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवणे सुद्धा मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा. दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याच्या अपेक्षा कधीही करू नका. बदल घडणं फक्त तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी जातं. मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा, पण कोणालाही दबून अजिबात राहू नका. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणं सुद्धा सोडून देतात. जास्त देणारा नेहमीच लुटला जातो, मग ते प्रेम असो, कोणाची साथ असो किंवा विश्वास असो. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यालाच चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. स्वतःच्या व्यक्तिमत्वाने चमकतो माणूस. माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी नाही. कोणी दुःखाबद्दल बोलूच नये, कारण ज्यांनी पण दिले सहनशक्तीच्या बाहेर दिले. प्रमाणापेक्षा जास्त समजदारी आयुष्याला बेरंग करते. सत्य सिंहासारखे असते, त्याला वाचवण्याची गरज नाही. त्याला मोकळा सोडून द्या, ते स्वतःच बचाव स्वतःच करेल. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचारताल तर भटकताल, कारण तुमच्या ध्येयाचे महत्त्व जेवढे तुम्हाला माहीत आहे तेवढे दुसऱ्यांना माहीत नसते. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ असणाऱ्यांना देऊ नका. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात, कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान असतो. कधी कधी नाराज होणं गरजेचं आहे. कमीत कमी हे तर माहीत होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरे असतात. मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी, नाहीतर विचार तर प्रत्येकजण करतो. आयुष्यामध्ये कितीही चुका करा, पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.